आमदार महेंद्र तुर्वे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत शहराचा कायापालट होणार. ॲडव्होकेट संकेत भासे. कर्जत नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार महेंद्र तुर्वे यांच्या हस्ते नगराध्यक्ष सुवर्ण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी मुख्याधिकारी वैभव गारवे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक राहुल डाळिंबकर, नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे, नगरसेवक बळवंत घुमरे, शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, वैभव सुरावकर आदी मान्यवर व कर्जतकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर रोजी कर्जत नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचा भूमिपूजन आमदार महेंद्र तुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यामध्ये माढा कॉलनी येथील आरक्षित भूखंड क्रमांक 8 या ठिकाणी 3 मजली फळ व भाजी मार्केट बहुउद्देशीय बांधकाम करणे 4,99,00,000 रुपये, कर्जत नगर परिषद हद्दीतील माढा कॉलनी येथील रस्ते व गटार तयार करणे 90 लाख रुपये, कर्जत नगर परिषद हद्दीतील माढा कॉलनी येथील उद्यान विकसित करणे 35 लाख रुपये, मौजे कर्जत येथील खुले नाट्यगृह आरक्षण क्रमांक 19 येथे इंडोर व आउटडोर खेळण्याकरता आवश्यक ती अनुषंगिक कामे करणे 5 कोटी रुपये व कर्जत नगर परिषद हद्दीतील आमराई येथे ओपन जिम तयार करणे 10 लाख रुपये या विकास कामांचा सहभाग आहे. उपस्थित सर्व माढा कॉलनीतील म्हणजे रहिवासी संघाचे सगळे सदस्य, आजच्या या भूमिपूजनाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णताई जोशी, उपनगराध्यक्षांचे अशोकजी ओसवाल, नगरसेवक आमचे राहुलजी डाळिंबकर, वैजनाथजी घुमरे, त्यानंतर आमच्या संकेतजी भासे आणि आपण उपस्थित सारे रहिवासी संघाचे सभासद, शहरप्रमुख आमचा अभिषेक सुर्वे आणि वैभव सुरावकर. आज या ठिकाणी माढा कॉलनीतील असणाऱ्या रस्त्यांसंदर्भात मांजरेताई आज या ठिकाणी उपस्थित नाही आहे, परंतु त्या असतील आमचा वैभव सुरावकर असेल यांनी वेळोवेळी या रस्त्यांसंदर्भात या माढा कॉलनीच्या गटारांसाठी लागणाऱ्या निधी संदर्भात पाठपुरावा केला आणि आपण साऱ्यांनी फार मोठं योगदान सुवर्णताईंसाठी असेल की माझ्यासाठी असेल त्यावेळेस शिवसेनेसाठी आपण साऱ्यांनी एकत्रपणे केलेलं आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आज आम्ही दोघे एकत्रपणे या ठिकाणी या भूमिपूजनाप्रसंगी आहोत. त्या गोष्टीचं समाधान आहे की ही कामे आवश्यक होती आणि त्या कामांना आपण आज या ठिकाणी 90 लाख रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी रस्ते आणि गटारांसाठी आपण दिलेला आहे आणि 35 लाख रुपयाचा निधी आपण गार्डन सुशोभीकरणासाठी दिलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी सगळ्याच सदस्यांना या ठिकाणी माढा कॉलनीतील मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने एकत्रपणे या माढा कॉलनीमध्ये सगळे सभासद एकत्र राहता. मागच्या वेळेला गणपती दर्शनासाठी या ठिकाणी आलेलो होतो. अतिशय चांगल्या पद्धतीने एकोप्याने महेशभाई तुम्ही एकत्रपणे या ठिकाणी राहुल सर असतील आमचे, हे सगळे आपले चेहरे आहेत. आपल्या जवळच्या परिसरातील सगळे आपण एकत्रपणे राहत आहे. आता राहुल साहेबांनी सांगितलेली जी समस्या आहे ती सुद्धा आपण आता कर्जतला नव्याने वॉटर स्कीम आपण मंजूर करून घेतोय. जवळजवळ एस्टिमेट फायनल झालेला आहे आणि 45 ते 50 कोटी रुपयाचा निधी आपण राज्य शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंजूर करतोय आणि ते कर्जतकरांसाठी आतापर्यंत गेल्या 20 वर्षानंतर हा प्रश्न बऱ्याच दिवस प्रलंबित आहे. कर्जतचं वाढतं शहरीकरण लक्षात घेता हे आपल्याला आवश्यक होतं आणि त्याच गोष्टीला आपण सातत्याने पाठपुरावा करून आम्ही तो प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल. येत्या 7 तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कर्जतच्या आपल्या पोलीस ग्राउंडवर येणार आहेत. कदाचित ते सुद्धा या संदर्भात बोलतील अध्यक्ष महाराष्ट्र. तर आपण साऱ्यांनीच या संदर्भात एकत्रपणे चांगली भूमिका घेऊन काम करत आहात. मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. वैभव सुरावकर आणि आमची सगळी अभिषेक असेल सगळेजण एकत्रपणे या ठिकाणी काम करतायत. हे गार्डन सुद्धा चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण या ठिकाणी व्हावं, रस्त्याही सुद्धा कॉन्क्रिटीकरण चांगल्या पद्धतीचं होऊन खऱ्या अर्थाने मगाशी जी समस्या या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे की आपण एखाद्या सोसायटीमध्ये आपण राहतो त्यावेळेस एकत्रपणे येऊन त्या ठिकाणच्या असणारी देखभाल असेल, सोसायटीची स्वच्छता असेल, पाणी प्रश्न असेल, ज्या मूलभूत गरजा असतील या संदर्भात आपण सोसायटीचे सगळे सभासद एकत्रपणे येऊन करत असतो. इथे सुद्धा कर्जत शहराच्या मध्यभागी आपली माढा कॉलनी आहे, तर आपण सुद्धा एकत्रपणे येऊन या संदर्भात आपली सिक्युरिटी असेल या संदर्भात सुद्धा आपण एकत्रपणे येऊन तो निर्णय एकत्रपणे त्या ठिकाणी घ्यावा जेणेकरून
हा आता बाजारपेठाने हा एक एकदम मॅच झालेला आहे. पूर्वी तर हा एक रस्ता होता, आजचा एक पत्ताही असेल की पलीकडच्या सुविधा अपार्टमेंट पासून पलीकडे जाणार सगळे लोक येत नाही, ये जा करायचे, म्हणजे हा पूर्वीपासूनचा पायवाटचा रस्ता ठेवलेला होता. आणि मग आता जो शहरीकरण पाहता किंवा आता एक कॉलनी म्हणून आपण पाहतोय, तर आपण ती सिक्युरिटी आपण एकत्रपणे त्या ठिकाणी करावी, जेणेकरून आपल्या असणाऱ्या रहिवासी संघाच्या सदस्यांना कुठेही या प्रकारचा त्रास त्या ठिकाणी होणार नाही. आपण केलेल्या वेळोवेळी सहकार्याबद्दल मनापासून या ठिकाणी धन्यवाद आपण देतो आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून आणि कर्जत शहराच्या नगराध्यक्ष म्हणून सुवर्णाताई आम्ही एकत्रपणे काम करतोय. राजकीय मतभेद वरच्या लेवलला आहेत, पण तालुका लेवल शहरा लेवलला आम्ही एकत्रपणे या ठिकाणी काम करत आहोत. राहुलजींचं वेळोवेळी असणारं सहकार्य आणि आपण साऱ्यांचंच असणारं योगदान आम्हाला कधीही विसरता येणार नाही. त्यामुळे माढा कॉलनीतला प्रत्येक सदस्य हा माझं कुटुंब आहे असं समजूनच मी आपल्यामध्ये विलीन होत असतो. त्यामुळे आपल्याला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता भविष्यामध्ये लागेल त्या सगळ्या गोष्टींची मदत करण्याची भूमिका आमची कायमस्वरूपी राहील असं अभिवचन आपल्याला निमित्तानं देतो. पुन्हा एकदा सगळ्यांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.